स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रशासक म्हणून असलेल्या पालिका आयुक्तांना निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संकेताप्रमाणे त्यांच्याकडे ते अधिकार देण्यात आलेले होते. पण जी काही निवडणूक प्रक्रिया आहे आणि निर्णय प्रक्रिया आहे ती अधिक गतीने आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी आयुक्तांनी आयुक्तांच्या अधिकाराखाली म्हणजे अधिकार क्रमांक 1 प्रशासकीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी पालिका आयुक्त सचिन ओंबासे यांनी महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये अधिकाराची विभागणी करून त्यांनी 7 आर.ओ. आणि ए.आर.ओ. अशांची नियुक्ती केली आहे. आणि ते आपण बघताय की मी नार्थ प्रशालेमध्ये आहे आणि आयुक्तांनी सूचित केल्याप्रमाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या सर्व प्रक्रिया हे नार्थ प्रशालेमधूनच पूर्ण केले जातील. इथेच नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील, इथूनच नामनिर्देशन पत्र हे माघार घेतले जातील आणि इथेच महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अंतिम निकालाची मतमोजणी देखील केली जाईल. तुम्ही बघाल की बाबा नार्थ उजव्या आणि डाव्या बाजूला दोन्ही बाजूला मंडप मारलेला आहे. मंडपामध्ये त्या एकूण जे काही अधिकारी वर्ग किंवा निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 1 ते 7 या अधिकाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तुम्हाला जर का म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं झालं तर निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 1 साठी माळी उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांच्याकडे देण्यात आलेले आहे, तर 2 साठी राजाभाऊ भंडारे तहसीलदार दक्षिण सोलापूर यांच्याकडे देण्यात आलेले आहे. आणि हे नार्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागे असलेल्या नार्थ प्रशालेमध्ये बसणार आहेत. 2 नंबरचे जे काय आर.ओ. आणि ए.आर.ओ. आहेत श्रीमती पागावकर आणि 2 नंबरचे सुधाकर दाहिंजे यांच्याकडे पागावकर ह्या अकलूजचे आहेत, तर दाहिंजे हे मोहोळचे आहेत. हे 2 नंबरचे आर.ओ. आणि ए.आर.ओ. आहेत. 3 नंबरचे आर.ओ. आणि ए.आर.ओ. आहेत सचिन इथापे उपविभागीय अधिकारी पंढरपूर, तर 2 नंबरचे आहेत लक्ष्मण पवार नायब तहसीलदार सांगोला माडा यांच्याकडे आहे. त्या 4 नंबरचे आहेत श्रीमती अंजली मरोड उपजिल्हाधिकारी सोलापूर आणि 2 नंबरचे आहेत शीतल कन्हेरे महसूल नायब तहसीलदार मंगळवेढा. आणि आता आपण बघतोय की 5 नंबर अभिषेक देशमुख आणि बालाजी पुदलवाड हे पंढरपूरचे आहेत, तर अभिषेक देशमुख हे साताऱ्याचे आहेत. 6 नंबरला पडदुने आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी आहेत विकास पवार, हे दोघेही सोलापूरचे आहेत. श्रीमती आव्हाड आणि श्री कवडे हे दोघेही कवडे हे माडाचे आणि आव्हाड हे कुर्डवाडीचे आहेत. अशा पद्धतीनं ह्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि ह्या अधिकाऱ्यांच्याच मार्फत ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सगळ्या प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत. आणि ह्या अधिकाऱ्यांच्याच नेतृत्वाखाली महानगरपालिकेकडून खास निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला कर्मचारी वर्ग ह्यांच्याच निर्देशाप्रमाणे पुढीलची कारवाई करणार आहे. आजपासून आज रविवार आहे तरी देखील सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासन विभाग किंवा निवडणूक निर्णय अधिकारी आयुक्त यांच्या निर्देशाप्रमाणे एक खिडकी योजना सुरू झाली आणि त्यानंतर नामनिर्देशन पत्र देखील घेण्याचे देखील प्रक्रिया सुरू झाली. आता हळूहळू 2 दिवस राहिलेले आहेत. 2 दिवसामध्ये जवळपास 3 तारखेच्या आत ह्या सगळ्या प्रक्रियेला म्हणजे 25-26 तारखेनंतर ह्या सर्व प्रक्रियेला एक वेग येणार आहे आणि पूर्णपणे माहोल हा बदलला जाणार आहे. आपण बघतोय की बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या मागे असलेल्या नार्थ गेट म्हणजे महापालिकेच्या समोरच्या गेटचा वापर ह्या वर्दळीसाठी किंवा ह्या निवडणूक प्रक्रियेसाठी वापरला जाणार आहे. ह्याचं मूळ कारण म्हणजे ह्या निवडणूक प्रक्रियेच्याच दरम्यान सोलापूर शहराची सर्वात मोठी यात्रा सिद्धेश्वर यात्रा ही होणार असल्यामुळे मागच्या बाजूला असलेल्या मैदानचा वापर अधिक करणं हे टाळून पालिका प्रशासकाने समोरची बाजू म्हणजे फ्रंटची बाजू त्याचा उपयोग करण्याचा निर्णय घेतला आणि तो अगदी म्हणजे यात्रेच्या काळात देखील निर्णायक आणि सोयीचा ठरणार आहे. आणि सर्वसामान्य भक्ताला आणि सोलापूरकरांना आणि निवडणुकीच्या एकूणच राजकीय वर्तुळामध्ये
जे काही सहभागी घेणार आहेत त्यांना देखील ते सुखकारक होणार आहे आणि व्यवस्थेसाठी आणि वाहतूक व्यवस्थेसाठी ते नक्कीच फायद्याचं ठरणार आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पात्रे.